दररोज सकाळी आपल्या स्वयंपाकघरात आपण वापरत असलेला गॅस सिलेंडर आज आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास प्रत्येक घराचे स्वयंपाकघर ही त्या लाल सिलेंडरवरच चालतंय. पण तुम्ही कधी एक क्षण तरी विचार केला आहे का की या सिलेंडरमध्ये भरलेली गॅस नेमकी तयार कशी होते आणि इतका मोठा प्रवास करून ती आपल्या घरापर्यंत पोहोचते कशी? बहुतेक लोक फक्त सिलेंडर मागवतात, गॅस चुलीला जोडतात आणि स्वयंपाक सुरू करतात. पण यामागे एक खूप मोठी आणि रोचक प्रक्रिया दडलेली असते. तर चला आज या लाल सिलेंडरच्या मागची संपूर्ण कहाणी सुरुवातीपासून समजून घेऊया. सर्वप्रथम हे समजून घेऊया की एलपीजी म्हणजे नेमकं काय. एलपीजीचं पूर्ण नाव आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. नाव जरी थोडं मोठं वाटत असलं तरी त्याची गोष्ट समजून घेणं अवघड नाही. खरं तर एलपीजी ही एकच गॅस नसून दोन वेगवेगळ्या गॅसचं मिश्रण असते, प्रोपेन आणि ब्युटेन. सामान्य तापमानात या दोन्ही गॅस स्वरूपातच असतात, पण जेव्हा त्यांना खूप जास्त दाबाखाली ठेवले जाते तेव्हा त्या द्रवरूपात बदलतात. म्हणूनच आपल्या घरी येणाऱ्या सिलेंडरमध्ये गॅस द्रवरूपात भरलेली असते आणि आपण रेग्युलेटर उघडताच ही द्रवरूप गॅस पुन्हा गॅसमध्ये बदलून पाईपमधून चुलीपर्यंत पोहोचते आणि पेट घेते. आता प्रश्न पडतो की ही गॅस तयार कशी होते? प्रत्यक्षात एलपीजी तयार करण्याचे दोन मुख्य मार्ग असतात. पहिला म्हणजे कच्च्या तेलाच्या रिफायनिंगमधून आणि दुसरा म्हणजे नैसर्गिक वायूच्या प्रोसेसिंगमधून. आधी कच्च्या तेलाच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. जमिनीखालून काढलेले कच्चे तेल थेट वापरता येत नाही, त्यामुळे ते मोठ्या रिफायनरीमध्ये पाठवले जाते, जिथे विविध प्रक्रियांमधून त्याची शुद्धीकरण केली जाते. या प्रक्रियेला रिफायनिंग म्हटले जाते. रिफायनिंग दरम्यान कच्च्या तेलाला खूप उच्च तापमानावर गरम केले जाते आणि नंतर वेगवेगळ्या स्तरांवर थंड केले जाते. या प्रक्रियेतून पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि विमान इंधन यांसारख्या अनेक पदार्थ वेगवेगळ्या स्तरांवर वेगळे होतात. याच प्रक्रियेदरम्यान एक गॅसीय मिश्रणही तयार होते, ज्यात प्रोपेन आणि ब्युटेन असतात. पुढे जाऊन याच गॅसवर प्रक्रिया करून एलपीजी तयार केली जाते. आता दुसऱ्या मार्गाकडे वळूया, म्हणजे नैसर्गिक वायू प्रोसेसिंग. जमिनीखालून निघणारा नैसर्गिक वायू पूर्णपणे शुद्ध असतो. त्यात अनेक प्रकारच्या गॅस मिसळलेल्या असतात. गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये या मिश्रणाला वेगवेगळ्या टप्प्यांतून नेले जाते, जिथे प्रोपेन आणि ब्युटेन इतर गॅसपासून वेगळे केले जातात. त्यानंतर या गॅसना उच्च दाबाखाली आणून द्रवरूपात बदलले जाते आणि अशा प्रकारे एलपीजी तयार होते. इथपर्यंत आपण समजून घेतलं की एलपीजी तयार कशी होते. पण आता पुढचा प्रश्न असा येतो की भारतात ही गॅस येते कुठून? भारतात एलपीजी दोन प्रमुख स्रोतांमधून मिळते. एक म्हणजे देशांतर्गत उत्पादन आणि दुसरे म्हणजे परदेशातून आयात. देशांतर्गत उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास भारतात अनेक ठिकाणी रिफायनरी आणि गॅस प्रोसेसिंग प्लांट आहेत. गुजरातमधील जामनगर, मुंबई हाय आणि आसाम हे त्याचे प्रमुख उदाहरण आहेत. या भागात एलपीजीचे उत्पादन केले जाते आणि देशाच्या गरजेचा मोठा हिस्सा पूर्ण केला जातो. पण भारतासारख्या मोठ्या देशात एलपीजीची मागणी इतकी जास्त आहे की फक्त देशांतर्गत उत्पादन पुरेसे ठरत नाही. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात गॅस परदेशातून आयात करावी लागते. ही गॅस मुख्यतः सौदी अरेबिया, कतार आणि युनायटेड अरब अमिरातीसारख्या देशांतून येते. तिथून मोठ्या समुद्री जहाजांमध्ये भरून ती भारतातील बंदरांपर्यंत आणली जाते. आता गॅस तयार झाली आणि भारतातही पोहोचली, पण खरी गोष्ट इथून सुरू होते. ही गॅस आपल्या घरापर्यंत पोहोचते कशी? रिफायनरी किंवा बंदरापासून आपल्या स्वयंपाकघरापर्यंतचा प्रवास एक व्यवस्थित सप्लाय सिस्टीमद्वारे पूर्ण होतो. हा संपूर्ण प्रवास आपण 4 टप्प्यांमध्ये समजू शकतो. पहिला टप्पा असतो रिफायनरी किंवा इम्पोर्ट टर्मिनल. इथे गॅस तयार केली जाते किंवा परदेशातून आलेल्या जहाजांमधून उतरवली जाते. त्यानंतर ती मोठ्या स्टोरेज टँकमध्ये सुरक्षित साठवली जाते. दुसरा टप्पा म्हणजे बॉटलिंग प्लांट. इथे ही गॅस आपल्या परिचित लाल सिलेंडरमध्ये भरली जाते. मशीनच्या मदतीने प्रत्येक सिलेंडरमध्ये ठराविक प्रमाणात गॅस भरली जाते आणि त्याची काटेकोर तपासणी केली जाते, जेणेकरून ती पूर्णपणे सुरक्षित असेल. तिसरा टप्पा असतो वितरण. भरलेले सिलेंडर मोठ्या ट्रक्समध्ये लोड करून वेगवेगळ्या शहरांमधील आणि भागांमधील गॅस एजन्सींकडे पाठवले जातात. आणि शेवटचा टप्पा म्हणजे होम डिलिव्हरी. आपण गॅस बुक केल्यावर एजन्सीचा डिलिव्हरी मॅन तो सिलेंडर थेट आपल्या घरी आणून देतो. अशा प्रकारे हा लांब प्रवास पूर्ण करून एलपीजी आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते. भारतामध्ये या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी मुख्यतः 3 मोठ्या कर्मचारी कंपन्यांकडे आहे. पहिली म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ज्याचा सिलेंडर आपल्याला इंडियन गॅस नावाने मिळतो. दुसरी म्हणजे भारत पेट्रोलियम, जी भारत गॅस पुरवते. आणि तिसरी म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम, ज्याचा ब्रँड HP गॅस आहे. आजच्या काळात एलपीजी ही भारतातील कोट्यावधी घरांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने स्वयंपाक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहे. केवळ घरांमध्येच नव्हे तर अनेक उद्योगांमध्येही तिचा वापर केला जातो. जर या संपूर्ण प्रवासाला एका वाक्यात सांगायचं झालं तर एलपीजी ही कच्च्या तेला आणि नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेतून तयार होते.
त्यानंतर रिफायनरीपासून बॉटलिंग प्लांट, तिथून गॅस एजन्सी आणि शेवटी आपल्या घरापर्यंत पोहोचते. म्हणजेच आपल्याला साधा वाटणारा गॅस सिलेंडर हा प्रत्यक्षात एक मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. पण शेवटी एक प्रश्न मनात येतो की जसं जग नवीन ऊर्जा स्रोतांकडे वळत आहे तसं भविष्यातही हा गॅस सिलेंडर आपल्या स्वयंपाकघराचा भाग राहील का, की एखादी नवीन तंत्रज्ञान त्याची जागा घेईल? याचा विचार करणं खरंच रंजक आहे. तुम्ही हा व्हिडिओ सध्या कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.